लई दिवसापासून मला साडी खरेदी करायचं जायचं होतं, पण काही वेळ मिळालाच नाही. तर आज योगायोगाने वेळ मिळाला. तर कसा मिळाला तर पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज मी आणि गौरीच्या भाच्याच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी आम्ही निघालो होतो. तर पुढं जाताच रस्त्याचं काम चालू असल्यामुळं ट्रॉफिक जाम असल्यामुळं आम्हाला पुढं जाता येईना. त्यामुळं आता पुढं तिथं उन्हात उभा राहण्यापेक्षा पुढं साड्यांचं दुकान दिसलं. मग म्हटलं चला, लई दिवसापासून मला घरी नेसायला 2 साड्या घ्यायच्या होत्या आणि आता गुढीपाडवा पण पुढं आला आहे. गुढीपाडव्यासाठी साडी घ्यायची होती गुढीला. तर आता मी आणि गौरीला पसंत करायला सांगितलं. गौरीला म्हटलं साडी पसंत कर, आता तुझ्या पसंतीने मी साडी घेते आणि मला घरी नेसाय पण साड्या घ्यायच्या होत्या, मी ते पसंत करते म्हटलं. कारण तिला पण एक साडी घ्यायची होती. तिला एक फोटो दाखवला होता तिच्या मैत्रिणीनं ह्या साडीचा. तर त्या फोटोतली साडी वेगळी होती आणि ही साडी वेगळी होती. त्यामुळे तिनं साडी घेतलीच नाही, नकोच म्हणली. ती वेगळी आणि ही वेगळी असल्यामुळे तिनं ही साडी घेणं कॅन्सल केलं. मला साडीच नको म्हणली. तर मला ह्या 2 साड्या दाखवल्या तर घरी नेसायचं. तर मला काय त्या पसंत पडल्या नाही त्या. आणि ही बघा गौरीनं पसंत केली. तिला मी सांगितलेलं पसंत कर म्हणून गुढीला, तिनं ही पसंत केली गुढीपाडव्याला साडी. तिला किती आनंद झाला आहे बघा की, साडीला मी हो म्हणल्यामुळं, साडी पसंतीनं केली हो म्हणल्यामुळं. तर आता मी ह्या 2 साड्या मला घरी नेसायला घेतल्या त्या आणि ती साडी घेतल्या. तर बघा माझ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.